डॉक्टर काशीनाथ घाणेकर सिनेमामध्ये आम्ही सगळ्यांनीच त्यांनी साकारलेला लाल्या जो सुबोध सरांनी ते पात्र केलेलं आहे. तो एक घाणेरडा सिनेमा झाला होता. मला प्रचंड चीड आहे त्या सिनेमाची. जो काशीनाथ कधीच नव्हता तो दाखवला होता. तो माणूस अत्यंत निर्मळ माणूस होता. कधी दारू पिऊन त्यांनी नाटकात काम केलं. म्हणजे बालगंधर्व आणि काशीनाथचं काम करणं एवढाच प्रकार आहे असं म्हणेन. मग समजून जा त्याच्यामध्ये काय. प्रेक्षकात तो असा गुरमीत बिरमीत कधीच गेलेला नाहीये. पण त्या सिनेमाबद्दल मला न बोललेलं आवडेल आता, कारण मी खूप चिडेन. पोलीस सगळे मेकअप रूम मध्ये पोलिसांनी गराडा घातलाय. निर्माता अनंत काणे थरथरायला, कारण तो खोटा सिनेमा होता असं माझं म्हणणं आहे. आजही भाऊ अत्यंत विद्वान माणूस. इराण इस्रायलचा युद्ध चाललंय त्याची गोष्ट निवडून मला 20 वर्ष पूर्वी सांगितली. कुठलाही दौरा संपला खिशातले पैसे आहेत ते प्रत्येक बॅकस्टेजला वाटतात. हे पाहिलं असं समान. आणखी एक हेल्दी कॉम्पिटिशन खूप चर्चेत होती. एक विषय तो म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि डॉक्टर श्रीराम लागू. खरं सत्य काय माहिती, एक किस्सा सांगतो तुला, तो ऐकण्यासारखा आहे. म्हणजे सगळ्याच लोकांना माहिती गुंततात. म्हणजे डॉक्टर घाणेकर ज्या नाटकात काम करायचे तो माणूस अत्यंत निर्मळ माणूस होता. कधी दारू पिऊन त्यांनी नाटकात काम केलं नाही. 3 तासानंतर प्रेक्षकांशी आम्ही बांधलेले असतो. त्याच्यानंतर प्रत्येकाने काय करावं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो कसा त्याचं घेणं देणं नाही. 3 तास तो प्रेक्षकांशी प्रामाणिक आहे, 3 तास तो निर्मात्याशी प्रामाणिक आहे, नाटकाशी प्रामाणिक आहे. बस आमचं काम झालं. डॉक्टरांचंही तसंच अत्यंत वक्तशीर. 1 तास म्हणजे 1 तासाने. तुला एक किस्सा सांगतो. मी पाऊल खुणा नाटकात काम करत होतो त्या काळी मोहन तोंडोळेकरांच्या कलावैभव, आणि मला एक 10 मिनिटं लेट झाला. दीनानाथला मला काही सांगायचा प्रयोग. डॉक्टर असे वाघासारखे फिरत होते. किती वाचले म्हणजे सॉरी डॉक्टर, मला कारण सांगायची नाही. मला 2दा लाईट गेली. मला कारण सांगायची. पुन्हा याद राख जर लेट आला असं 1 तास आधी नाटकाचे यायचं. ही आपली शिस्त आहे. परमेश्वराचं चिंतन करत तासभर बसलास तर प्रेक्षकांना काहीतरी देऊ शकशील. क्या बात आहे असा. त्यांची सगळी नाईट माझ्याकडे असायची. बच्चा किती पैसे राहिले ते बच्चा म्हणायचे प्रेमाने. डॉक्टर इतके कसे खर्च काय काय केलेस माझा, तो दे मला, तू सांग मला, तो काढून घ्या आणि मला दे. हे इंग्लिश. रवी वर्मा जगत होते. रवी वर्मा तुला कधीतरी वाचून बघे. मी करणार रवी वर्मा नाटक, काशीनाथसाठी करणार आहे नाटक. आणि असे ते एक वेगवेगळे असे टप्प्यावर भेटलेली माणसं. मी कुठे तुला एक विषय सोडे ना मध्ये तर कुठे सुटला तर तू पकड मला. पण तुम्ही डॉक्टरांचा उल्लेख केला तर मला वाटतं तो खऱ्या अर्थाने एक सुवर्ण काळच होता. कारण का तुम्ही आता ज्या नावांचा उल्लेख केलाय ती खरंच सगळी इतकी दिग्गज मंडळी आहेत. म्हणजे डॉक्टरांचं नाव घेतलंस की एका तासामध्ये प्रयोग हाऊसफुल व्हायचा. आज दाखव मला एक नट असा की जो हाऊसफुल करतो असं नाही होऊ शकत. बाल्कनी सहज असे आम्ही बाहेरगावी गेलो. आता गोगरला एकदा प्रयोग होता. म्हणजे डॉक्टर पुढचं खाली दिसतंय म्हणजे बुकिंग. आमचं लक्ष असंच बुकिंग असं ते म्हणाले. ते काय कधी येतील पैसे आहेत त्यांच्याकडे. माझे मागचे बघ सगळे फुल आहेत की नाही. म्हणाले नाटक फुल आहे आपलं. हे कॅल्क्युलेशन, शिस्त पण त्याची होती, त्याचा धाक होता. आणि मला शिकवायचं नाटक. टेप रेकॉर्डर घेऊन यायचं. मला बोल, नाही बच्चा हा असा स्वर यायला पाहिजे, हा बच्चा असा स्वर यायला पाहिजे. एक किस्सा तुला तो गुंतताचा किस्सा सांगत होतो मी. हाऊसफुल नाटक, एक सीट खाली नाही. आणि मला त्यांनी बोलवलं होतं. म्हणजे काय करतोय तू आज. म्हणजे काही नाही, कारण मी त्या नाटकात काम करत नव्हतो. पण आम्ही मित्र, तू ये तिकडे शिवाजी मंदिरला. मी शिवाजी मंदिरला गेलो. विंगमध्ये मी बसलो. म्हणजे मी बसतो इथे तुझ्याजवळ बरं म्हणा. आणि त्याचे काशीनाथचे अत्यंत जिवलग मित्र आणि भारतरत्न भीमसेन जोशी नाटकाला आले. तो निर्माता अनंत काणे थरथरायला लागला. मला म्हणतो भीमण्णासाठी सीट नाही, काय करू आम्हाला. मग खाली नाटकाची 3री बेरून नाटक सुरू झालं. आणि भीमण्णा मागच्या बाजूने असे समोर मिरे खरं तो ओरडतो आत गेला. मानो करत काशीनाथने आवाज लावला. आणि असं एक्झिट म्हणून बघितलं तर भीमण्णा भीममध्ये. आणि मी काय केलं, मी बसलो तिथे सीटवर. भीमसेन जोशीला बसवलं. कुठे आहे कहाणी म्हटलं. भीमसेन जोशी म्हणाले तू थांबी बघतो काय करायचं. भीमसेन म्हणाले अरे काशीनाथ तुला मी जवळून कधी बघणार.
म्हणून मी इथे बसलोय. तुला खरं बचा बघ खरं म्हणजे हो असं त्यांचं म्हणणं आहे तर बसू दे ना. म्हटलं मी बघतो बघा लक्ष ठेव आणि गेलं. हे हे ही मोठी माणसं कशी असतात ती बघ. तर तिथे यांचे जे कितीतरी किस्से काशीनाथवर मी 500 पानाचं 1000 पानाचं पुस्तक लिहिलं एवढं काशीनाथ माझ्यात लिहिलेलं आहे. मी वैयक्तिक सोडून दे मला काही घेणं देणं नाही आहे त्याचं. पण काशीनाथ ह्युमन बिंग, काशीनाथ अश्वत्थामा, त्याच्या वेदना, त्याचं एकूण गट असल्यानंतरचं असलेलं दुःख. एका प्रयोगाला डॉक्टर आम्ही सगळे सकाळी शिवाजी मंदिरला तेव्हा 11चे प्रयोग पण हाऊसफुल जायचे. मला काही सांगायचं प्रयोग सकाळी 11 वाजता होता. आणि पोलीस सगळे आतमध्ये मेकअप रूम मध्ये पोलिसांनी गराडा घातलाय. नाटक फुल आहे ते सांगतो ना. काही काशीनाथला पोलीस सगळे ओळखत होते आणि काशीनाथ सगळ्या पोलिसांकडे बघत एकदम मारला. काय रे काय ड्युटी बिटी आहे की नाही तुम्हाला, इकडे येऊन काय बसलायत नुसते. ते पण आज काय बाहेर जाऊन नाटक बघायचं असेल तर बघा सुट्टी असेल तर ते आपल्याला नाही डॉक्टर नाही आम्ही असं बसू. नंतर आम्हाला कळलं की काशीनाथला आज ठार कोणीतरी मारणार आहे. तर प्लाझा पासून फुल ती रूमर जी होती ती काशीनाथ प्रभादेवीला राहत होते तिथपर्यंत ती संबंध लावली होती फिल्ड. बरं डॉक्टरला हे सांगणार कोण. सगळेजण असे चिंता करत होते इकडे होते. तर पंतांना पंत म्हणाल त्याला तू एकटं सांगू शकतोस तुझं तो ऐकेल. म्हणजे आम्ही सांगेन त्याला पण म्हटलं आता नका आपण प्रयोग करू कारण आता सांगितलं डिस्टर्ब होईल तो. तर प्रयोग संपला. शेवटचा त्याचा सीन झाला. पण तो काही खूप छान होता. डॉक्टरचा सीन जो होता ना की पप्पा असं म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. कानेटकरांची वाक्य. पण पप्पा हे अर्ध सत्य आहे. खरं सत्य काय माहितीये, माणसाने जसं दिसावं तसं नसावं त्यावर सगळ्या जगाने फसावं. ज्यासाठी आजन्म धडपड करतो तो माणूस असतो पप्पा, तो माणूस असतो. हे त्याचे संबंध सगळे संवाद सगळ्या ठायांचा कडकड झाला. आणि मी म्हाताऱ्याचा रोल करत होता बापाशी. मी गेलो डॉक्टर काय वाचले इकडे. म्हटलं पोलीस काय माहितीये तुला मारणारच मारून मला. अरे मी कोणाचं काय, मी गरीब माणूस कोणाचं काय केलं. म्हटलं तू कोणाचं काही केलं नाही तर कोणाला काय पाहिजे तुला काय माहिती. आठव तरी म्हटलं काय झालंय का तुझं. नाही रे मी घर आणि इथे तुझे जातच नाही म्हणतो तुझ्याकडे येतो तेवढंच मध्ये कुठे काय असतो. झालं पोलिसांना यायचं तरी पोलीस त्याला गराड्यातून घेऊन घरी सोडला. आम्हाला फोन केले आम्ही श्वास सोडला. ती रोमर होती कोणीतरी आमच्याच विरोधकांनी पसरवली होती. मी नावं घेत नाही माहिती आहेत सगळे मला. तर तो त्या काळाचा प्रभाव. पण असे डॉक्टर घाणेकर ज्याच्यासाठी महाराष्ट्र नाही भारत सगळा वेळा होता. एंट्री घेतल्यानंतर जे स्थान्स असतो तो स्थान्स डॉक्टरांचा. हे 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 महान लोकांकडून आम्ही कुठेतरी इथून आलो तेव्हा तुम्हाला आमचा अश्वत्थामा आवडतो. पण त्यांनी जे काय आमच्यावर संस्कार केलेत किंवा आम्हाला जे काही दिलंय ते 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 तेवढं अजून येता आलं बाहेर तर बरं होईल. आणि खरंच तो सुवर्ण काळच होता कारण तुम्ही जी नावं घेतलीत म्हणजे पणशीकर, निळू फुले असतील, निळू भाऊ माझ्या नाटकात एका काम करून होते. आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो होतो. निळू भाऊ अत्यंत विद्वान माणूस. निळू भाऊंचं पॉलिटिकल नॉलेज एवढं. इस्रायलचा युद्ध चाललंय त्याची गोष्ट निळू भाऊने मला 20 वर्षापूर्वी सांगितली होती. असा विद्वान माणूस. काय वाचन असेल कधी केलं निळू भाऊनी. बावळट दिसणारा गावंडळ दिसणारा माणूस. इतका मिठा सुंदर माणूस. ही स्वच्छ माणसं होती. कुठेही आखडणं अर्धवट हळकुंडात पिवळे झालेले हे लोक नव्हते. हे आजही जमिनीवर असलेले लोक आहेत. मी आमच्या मनात ठेवली. मास्टर दत्ताराम पाहिलं तू मास्टर दत्ताराम नाव ऐकलं. शिवाजी म्हणून मास्टर दत्ताराम शिवाजी. गंमत सांगतो आम्ही कॉलेजला होतो रुपारेला. तर काशीनाथला बघणं हा आमचा तेव्हा एक आम्ही यंग होतो ना. काशीनाथ 12-15 वर्षांनी मोठा. तर काशीनाथला बघणं कारण मी फॅन होतो. तर रुपारेल कॉलेज आम्ही डॉक्टरचं नाटक आहे बघायला जाऊया. आणि असे विंगमधून डॉक्टरला बघण्यासाठी म्हणून आधीपासून जाऊन बसलो. पण असं एकदा बघितलं दुर्लक्ष केलं तर काय कुठेही पोरं इथे बघित बसतं अशी. आणि एवढ्यात पिशवी घेऊन एक माणूस आला
गावंढळ दिसणारा असं. काय रे मेकअप वन, काय जागा आहे का मला ही पिशवी? अरे बापू तुम्ही ही भाजीची पिशवी, वसईला भाजी चांगली मिळते इथे. आणि जाईपर्यंत रात्र वेळ बायकोच्या शिव्या खा कशाला, आधीच भाजी दादरलाच घेतली म्हणजे तिला सांगेन वसईला आणली, ठेवली पिशवी इथे ठेवली. तो माणूस असा बसला, झाली गाडी जागा, या बाबू या. बापू रंग कसा असतो, रंग चढतो म्हणतात तो काय, असा मेकअपने रंग इथे लावला. त्या माणसाची बॉडी लँग्वेज बदलली 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 बदलली. तो माणूस जो असा होता तो हा असा झाला, अंगारखा अंगावर असा आला फाटकन, आणि स्टान्स असा त्याला मुठीला घेतला. आणि शिवाजी महाराज, मास्टर दत्तराव, सर्वसामान्य वसईहून पिशवी घेऊन भाजीची घेऊन येणारा माणूस. क्या बात आहे. काय बाप, काय बोलशील आणखी? कुठे हे मी म्हणतोय की आजच्या पिढीने सिन्सिअरिटी, तेव्हा ह्या सिरियल बिरियल नव्हत्या, सिनेमे होते, सिनेमात बोलवायची, पण त्याहीपेक्षा नाटक हे जगणं आहे. त्यामुळे त्या जगण्याला हे सगळे लोक महत्त्व देणारे लोक. सिनेमा करायचे, पैसे मिळाले तो जरा जास्त मिळतात, करू चला, पण तो आनंद नव्हता. किती पैसे मिळतात त्यापेक्षा मी आनंद किती घेतो आहे. तुला 84 वर्षाचं जे रहस्य आहे माझं, जे मी आज अश्वत्थामा करतोय, त्याच्या पाठी ही सवडी मोठी तपश्चर्या आहे. आणि तुम्ही निळू भाऊंचा सुद्धा उल्लेख केला, तर त्यांनी मला वाटतं तो काळ एक काळ तर त्यांच्या अभिनयाने गाजवलेला आहे. सिनेमा माझ्या सिरियलला काम केलं निळू भाऊनी. हा, आणि ॲट इज म्हणजे असं काही नाही, प्रेमाने काम केलं. म्हणजे कुठे हे नाही काय बसरे बघू आपण करू आपला पोरग आहे. हे कुठे आपलेपणा जो होता ना या लोकांच्या, ते किती मोठे होते ग, किती मोठे होते. आत्ताही म्हणायचं मला गुदमरायला होतं की रडायला येत असं. किती ही माणसं मला भेटली ग. आज लोकमतने लिहिलं अशोक समेळांचा विराट अश्वत्थामा. अरे विराटाच्या पाठी केवढे विराट माणसं उभी आहेत, ती बघ ना ग. त्यांनी मला घडवलंय, त्यांनी मला माझी जडणघडण त्यांनी केली. पैशाला आजही आम्ही महत्व देत नाही. किती मिळाले त्याचा हिशोब नाही. मला आनंद किती मिळाला. मी प्रोड्युसर आहे, माझं नुकसान किती होतं बुकिंगला नाही ते बघत नाही मी. मी एकदा स्टेजवर गेल्यावर मी आनंद किती घेतो बघतो. ठीक आहे, जाऊ दे. मला तुम्हाला तेच विचारायचंय की ही जी सगळी मोठमोठी कलाकार मंडळी आहेत यांच्याबद्दल ना आमची पिढी फक्त ऐकते आहे, कारण आम्ही त्यांना पाहण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं नाही. आम्ही चित्रपटांच्या माध्यमातून किंवा जिथे काही पुस्तकी स्वरूपात लिहिलं आहे किंवा काही कुठे लेख ग्रंथ जे काही त्यात त्यांचा उल्लेख आहे, किंवा तुमच्यासारखे मोठे कलाकार जेव्हा आम्हाला सांगतात आठवणी, आम्हाला तितकंच त्यांच्याबद्दल माहिती आहे. पण मला हे विचारायचंय की निळूभाऊंनी आजवर इतके सिनेमे केले, त्यांच्या अभिनयाने तो काळ गाजवला, तरी सुद्धा ना अनेकदा त्यांची ओळख ही त्या एका डायलॉग पुरती राहिली असं मला कधीतरी वाटतं की बाई वाड्यावर या. माणसाबद्दल बाई वाड्यावर या. मला तुम्हाला तेच विचारायचं की त्या पलीकडचे निळूभाऊ कलाकार म्हणून कसे होते? मुलाखती तेव्हा नव्हत्याच फारशा. 20 वर्षापूर्वी 20-21 वर्षापूर्वी या निळूभाऊनी इराण इस्रायल बद्दल गप्पा मारले होते माझ्याशी. काय म्हणाले होते हे ह्यांचं कसं काय आहे काय, कारण ते समाजवादी होते. त्या समाजवादाच्या याच्या खाली सध्याचं राजकारण, हे राजकारणाबद्दल ज्या गप्पा आहेत त्या मी तुझ्याशी बोलू शकत नाही. कारण निळूभाऊंची भाषा तशी रफटफ होती तेव्हा, आणि ते अत्यंत स्पष्ट बोलते. पण त्या माणसाचा अभ्यास काय होता. माडीवर या सिनेमाचा पुरता एक आपला अवखळ डायलॉग म्हणून सोडून देऊया आपण त्यांना. आता त्याच्या अभिनयाचा एक हे होतं, कारण तसा बोलणारा पुन्हा नटच जन्माला आला नाही याचा अर्थ म्हणजे तुम्हाला तोच डायलॉग वाटायचा. आम्हाला निळूभाऊंचा दुसरा अदर पार्ट ऑफ मिडनाईट आम्हाला माहिती आहे. निळूभाऊ ते खूप मोठे होते ग, ही आभाळावरी माणसं आहे, यांचं नाही.
आणि तुम्ही आता डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचाही उल्लेख केला, तर पुन्हा एकदा तेच की आम्हाला त्यांची जी ओळख आहे ती नाटकांबद्दल, आम्ही जी पुस्तकं वाचले त्यातून, किंवा जो सिनेमा येऊन गेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आम्हाला तो सिनेमा बघून त्यांच्याबद्दल माहिती कळली तीच. पण तुम्ही तो सुवर्णकाळ जगलाय, तुम्ही त्यांच्याबरोबर खूप काळ घालवलेला आहे, तर त्यांची आमच्या समोर न आलेली बाजू जी प्रेक्षकांना कळली नाहीये किंवा त्या सिनेमाच्या माध्यमातून दाखवली नाहीये. सिनेमा जो आहे तो सिनेमा होता. म्हणजे बालगंधर्व आणि काशीनाथचं काम करणं एवढाच प्रकार आहे असं म्हणेन, मग समजून जा त्याच्यामध्ये काय ते तू. आणि बालगंधर्व हे काशीनाथचं काम करू शकत नव्हते, कारण काशीनाथ रोबस्ट होता. तर त्याचा मतितार्थ, त्याचा गर्भेदार्थ समजून जा मी काय म्हणतो. त्यामुळे त्या सिनेमाबद्दल मला न बोललेलं आवडेल आता, कारण मी खूप चिडेल नाही तर मी, कारण तो खोटा सिनेमा होता असं माझं म्हणणं आहे आजही. आणि ते ज्यांना कोणाला विचारायचं त्यांनी माझ्या समोर यावं. मग मी आणि त्या माझ्या वेळेची आणखीन फैयाज नावाची जी उत्तम मोठी आर्टिस्ट आहे, आम्ही दोघांनी बरोबर 40-42 वर्ष काम केलेलं आहे, आणि काशीनाथ आमच्या बरोबर काम करायचा, ती पण हेच सांगेल. तेव्हा ज्यांना अर्धवट माहिती आहे अशा अर्धवट माहितीच्या आधारे जर असं काही करत असतील तर ती बदनामी आहे एका चांगल्या मोठ्या कलाकाराची, आणि त्याला कधी तो वरचा माफ नाही करणार. वाईट डॉक्टरांची दुसरी बाजू जी तुम्ही पाहिलेली आहे, जवळून अनुभवलं, किंवा जे लाल्या जेव्हा ते करत होते, जो माणूस कुठलाही दौरा संपला की खिशातले पैसे आहेत ते प्रत्येक बॅकस्टेजला वाटणार, 100 कुठे पाहिलं असं माणूस? बॅकस्टेजला किती मिळतात हे त्याला माहिती नाही, पण तो स्वतःच्या खिशातले 100 वाटणार, प्रत्येक बॅकस्टेजच्या खांद्यावर हात ठेवणार. कधी मस्ती करायचा नाही. नाटक त्याची ती फॅमिली असायची. प्रेक्षकात तो असा गुरमीत बिरमीत कधीच गेलेला नाहीये. तो स्वतःला शक्यतो अलूक ठेवायचा. तो एकेकाचा स्वभाव असतो. जमतं त्याच्याशी खूप बोलायचं, ज्याशी जमतं त्याचा स्वभाव आहे तो. तर तो काय आखडत बिखडत आयुष्यात आखडलेला नाही तो माणूस, कधी आखडला नव्हता. अश्रूंची साली फुलेमध्ये लाल्याचं जे पात्र होतं ते तर खूप गाजलं. तर मला त्या आठवणी तुमच्याकडे, तुम्ही त्या नाटकात होतात त्याच्यामुळे काय ती सगळी हवा कशी होती? शंभू महादेव पण केला त्याच्या बरोबर, आणि पहिल्यांदा काय झालं, मी धर्माप्पा केला त्याच्याबरोबर. म्हणजे काशीनाथचा आणि माझा जो पहिला सामना झाला अश्रूंची झाली फुलेमध्ये, तो मी धर्माप्पा केला. म्हणजे जो विलन आहे तो, मी काशीनाथला पकडून पहिला आणतो. तर मी माझा मोठेपणा वगैरे काही त्याच्यात सांगत नाही, वस्तुस्थितीचा. तर मी असा बसलो होतो पणशीकरांकडे गप्पा मारत. जो आमचा नेहमीचा रोजचा दोघांचा हे होता, गप्पा, साहित्य, नाटक, काय वाचन, नवीन काय केलं, हे काय केलं. तर अशा गप्पा चालल्या होत्या. आणि एवढ्यात फोन आला काय डॉक्टरना. नेक्स्ट डे दौरा होता मालवणला, आणि बिपिन तळपारे नावाचा आमचा एक दुसरा अभिनेता होता, म्हणजे नाव असलेला, म्हणजे सुरुवातीपासून पणशीकरांचा मित्र असलेला. तर बिपिनचा फोन आला, अरे प्रभाकर, उद्या दौऱ्यावर मी येत नाही. आणि तू कमाल करतो, मी आयत्या वेळ कोणाला उभा करू? तर ठीक आहे, मग काय तू येत नाहीस म्हणजे? नाही, माझी मोठी मीटिंग आहे वगैरे. तो नोकरी पण करायची. पंताचं तू करशील म्हणाल धर्माप्पा. म्हटलं मी कुठे, धर्माप्पा असा आहे तो बिपिन कसा आहे म्हटलं, आणि मी असा कुठे धर्माप्पा तुम्ही मला घेऊन जात? नाही, तू धर्माप्पा करशील. अरे नंदू, पुस्तक आणलं तू. अहो म्हटलं, तू माझ्याकडून सेट घेऊन तू नाटक केलं होतंस की नाही, 75 साली अश्रूंची झाली फुले तुझ्या कॉलनीमध्ये. म्हटलं ते हौशी आम्ही आपल्या मजा म्हणून करत होतो, पोरं आम्हाला अश्रूंचे फॅन होतो म्हणून. मग मी मोठा अगदी लाद्या बिद्या केलं. म्हणून मी आता व्यावसायिकला तो करेन का? पुत्रकामेष्टीचं ठीक आहे, आपण तालमी वगैरे गेल्या. आता त्याच्यात तुम्ही चित्तरंजन कोलटकर, काशीनाथ घाणेकर, तिघांबरोबर मी धर्माप्पा, म्हणजे तेवढा तुल्यबल रोल. हडदसुद्धा करमरकर, पाचवी, बाई, हे सगळे वाघ वाघेणी माझ्याबरोबर. म्हणलं मला तुम्ही नका त्रास देऊ, तू करतोयस बस. तर ही आमची दोघांची जी मैत्री होती ती वेगळी होती, अफलातून होती. बसलो रात्रभर वाचत केला. काशीनाथ संध्याकाळी, माझ्याशी तो बोलत नव्हता तेव्हा. बोलत नव्हता म्हणजे त्याचा राग आकस नव्हता, पण काय झालं, पुत्रकामेष्टी नाटकात तो काम करत होता. कांती मडिया डिरेक्टर होते. काही कारणाने कांतींचा आणि त्याचा वाद झाला आणि काशीनाथनी नाटक सोडलं. आणि पणशीकरांना मी आठवलो. ते म्हणाले, पणशीकर म्हणाले, अरे मी काशीनाथचा रोल करतो,
आणि तू माझा रोल कर. म्हटलं अहो पंत कुठे कॅरेक्टरायझेशन जात नाही, म्हणजे दिग्दर्शक मी करत असले, तुला काय करायचं तू तू तिथे कर म्हणलं. कांतीला सांगितलं, कांती याचं वाचून घे. कांती म्हणा हे चालेल, मला हे चालेल ना. तर चालेल तर झालं. दुसऱ्या दिवशी मी मला लगेच त्या दिवशी मी आणि नाना दुसरं नाटक पण करत होतो आणि मग आम्ही ते केलं. आणि मग मी आपला असा चोरासारखा उभा होतो. मग काशीनाथ आला, उशिरा आला. प्रभाकर, धर्माप्पा कोण करताय असा रागात सरस. पण तो म्हणाला अशोक कर. गेला, बसला बसमध्ये. बस सुटली. मी कोकरासारखा मागे जाऊन आमच्या बॅकच्या हिरालाल बरोबर बसलो. म्हटलं कुठून नाही. एवढा बस चेंबूरच्या पुढे गेल्यावर हात आले असा. मी आलो बघ. काय डॉक्टर, नक्कल पाठ आहे का? टिपिकल आपलं स्क्रिप्ट पाठायला नक्कल. म्हटलं हो बरीचशी वाचले. म्हटलं ऐकते वेळ मला माहीत नाही ते काम करतोस, नक्कल पाठ आहे. म्हणलं हो बघू. दोघांनी मी घेतलं, वाचलं वगैरे. बघा माझं आणि याचं बरोबर आहे, हा पाठ आहे, बाकीच्यांचं बघून घे. तेव्हा एक गंमत सांगतो, हेल्दी कॉम्पिटिशन. पण टाळ्या कोण जास्त घेतो याची कॉम्पिटिशन होती. बघतो काय टाळ्या कोण जास्त घेतो. मी तुला सांगतो ती 81-82ची गोष्ट. चित्तरंजन कोरटकर तेवढेच ताकदीचे नाटक. तर बापू शंभू महादेव करायचे. म्हणजे मी नंतर 700 प्रयोग शंभू महादेव केला. तर बापू शंभू महादेव करायचे आणि टाळ्या शंभू महादेवचा रोल. काशीनाथ लाल्या आणि ते शंभू, तू टाळ्या जास्त करून यांची एक हेल्दी कॉम्पिटिशन. तर फाईन म्हटलं ते ह्याचं हे झालं. तर काशीनाथचा रोग तिकडे, माझी तालीम झाली आहे, बाकीच्यांच्या बरोबर बघ काय करतायत ते. चित्तरंजन कोलटकर मला म्हणाले उद्या बघू रे आपण करू, तुझं पाठ आहे ना. म्हटलं आपण बापू तालीम बघू. मग ते नंतर आप्पा गजमाल आणि सीताराम सामंत बरोबर तालीम केली. ती रात्र तालमीत गेली. म्हणजे बसा बसा झोपलो. सकाळी उठलो, धावत धावत आम्ही चिपळूणच्या त्या एक समाधान नावाचं हॉटेल आहे तिकडे जाऊन बसलो. म्हटलं बापू तालीम करायची आपल्याला, बघू रे संध्याकाळी. शिकायचं तालीमच होईना. माझी काशीनाथची मैत्री इथे झाली ती सांगतो. मी आपला वेड्यासारखा इथून फिरतो पण तर बापू तालीम घेत नाही. बापू बरोबर जास्त काम आहे माझं, हा तालीम घेत नाही. पण तर म्हणाल तू जा बघ. काशीनाथ एकटाच्या दारू. काय तो काय म्हणतो बापा. म्हटलं बापू तालीम घे आधी बोल वागते. तुला प्रॉम्प्टिंगला मी उभा राहीन, कुठे चुकलं असतात, मस्त काम कर. म्हटलं प्रयत्न करतो डॉक्टर. काय वेळ पडलो परत बाहेर जाऊन मी आपला वाचत बसलो. रात्री प्रयोग करत आहे. बापू तिथे देखील. आणि तिकडे तर मालवणला सेट लागेपर्यंत हे लागेपर्यंत वेळ लागणार ना. कुठे आपला झाला. काशीनाथची माझी पहिली एंट्री. तर मी आपला त्याला मी जसं नाटक बसवलं होतं विंग डिरेक्टर आमच्या सोसायटीच्या कॉलनीत हाऊसिंग पोरांचं, तसं बसवलं आणि डॉक्टरांचा हात असा धरला, जो हृदय ढकल. असा हात धरायचा नाही मूर्खा, नुसतं हाताला इथे दे, मी जाईन ढकलून. तू गेले. मी धर्मप्पा म्हणून नसलेली छाती काढून असा उभा राहून आपलं चाललो. आणि लकीली मी जी खुर्ची उचलली ती मोडकी होती. ती मी आपटली, ती खुर्ची मोडली. त्यामुळे माझी एकदम एक टाळी आली. डॉक्टर असं फसकन तिकडे मागे हसला. नंतर मी माझे डायलॉग बोललो आणि नंतर बापू चाकू काढायचे धर्माप्पा वगैरे असं. तर मी नंतर केला तेव्हा त्याच्यात काढला. एक रिझन नव्हतं प्राध्यापकाची बरं असं मला वाटलं. बापूंचा थॉट वेगळा, बापू मोठेच होते. तो झाला सीन. काशीन म्हणाला दा मी उभा आहे आता तुझा. आणि बापूंबरोबरचा माझा सीन आहे. मी धर्माप्पा माझ्या मोठ्या महालात बसलो आणि शंभू महादेव पुरट्यात चोर येतो. आणि बापू आणि बिपिन ताईपारे काय करायचे की बापू आले की बिपिन अरे या 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 असं. मी असं काहीच केलं. कशाला तू माझ्या घरात आलायचा ये पण. आणि दुसरं काय करायचे ते चाकू दाखवायचे. त्याने चाकू दाखवल्यावर मी हातातून काढला आणि फेकला. डॉक्टर हे करत होता. बापूंची टाळी गेली. एक टाळी खाल्ली म्हणून मी इकडे विंग मध्ये, बापू विंग मध्ये म्हणतो तू दचकला का नाहीच मी चाकू काढला. म्हणजे तेच सांगतो सकाळपासून काही करायचं सांगत
आणि तो वेळ तिथे खो खो डॉक्टर असतो आणि इंटरव्ह्यूला डिक्लेअर करतो, असा धर्मप्पा मिळाला नाही, पहिला धर्मप्पा. अरे मी माझ्या कर्माला हात लावतो, अरे कुठला पहिला धर्मप्पा. दुसऱ्या दिवशी तालीम घेतली हा, आणि डॉक्टरला म्हणाला तुला तर काही प्रॉम्प्टिंगची गरज नाही, तुझं पाठ आहे. डॉक्टर विंग मध्ये उभा होता तरी, आणि बापूंचा तो सीन माझा आला. मी असा चकलो, चाकू काढला, तशी बापू म्हणाले बघ आहे ना टाळी आली ना, आली. मी पटकन चाकू काढला आणि फेकला, मला टाळी आली. ही जशी की, पण ह्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन आणि प्रेम होतं एकमेकांचं. तर बापू पण म्हणजे तू चांगलं काम करतोय सर, हे नाही हो, तुमचे आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्याच तुम्ही आहात म्हणून मी करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्ही ओरडला असता तर मी काय केलं असतं, तुम्ही करून दिलं मला. हे होतं, हे पूर्वी होतं, आता नाही असं. तुम्ही आता हेल्दी कॉम्पिटिशनचा उल्लेख करता, तू मला सांग, त्यावेळेला ना टीव्ही ना सिनेमा ऍक्टर ना हे, आणि हाऊसफुल जायचे. आज एवढे टीव्हीचे मोठमोठे चेहरे चमकतायत, ढळकतायत. एकाने दाखवा मला हाऊसफुल एक दिवसामध्ये प्रयोग घेतलेला, तासात दाखवा मला, मी वाटेल तयारी. कोणी नाही, एकही नट नाही. जो काशीनाथ करायचा, बापूंचा पुण्यामध्ये ऑडियन्स होता, अरे काय जगले, ती माती जगले. ते नाटकाची माती जगणं असतं. पणशीकर तुम्ही नव्हेच, पण औरंगजेब करायचे पणशीकर, बघत राहावं असं वाटायचं. त्यांना आम्ही चिडवायचो, ते सोडून दे, सुधाताई करमरकर आणि मी. आम्ही विंगमध्ये उभा राहून औरंगजेबाला नाचून बिचून दाखवायचं, ते स्टेजमध्ये आमचं एक गंमत जम्मतचा भाग. पण त्यांचा अभिनय बघून बघून आम्ही परिपक्व होतो. तुम्ही आता हेल्दी कॉम्पिटिशनचा उल्लेख केला, त्या काळामध्ये आणखी एक हेल्दी कॉम्पिटिशन खूप चर्चेत होती, एक विषय, तो म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि डॉक्टर श्रीराम लागू. मला तुम्ही आता त्या काळात होतात, तुम्ही अनुभवलेलं आहे सगळं, म्हणून मला ऐकायचं तुमच्याकडून. दोघांबरोबर काम केलं, दोघांच्या अभिनयाची खरं होतं जे ऐकत. कॉम्पिटिशन अशी नव्हती त्यांच्या दोघांचं. डॉक्टर लागूंच्या अभिनयाची जात वेगळी होती. ती बरीचशी एक प्रायोगिक तत्वाकडे आलेली होती, म्हणजे जितकं नैसर्गिक करता येईल तितकं कर. काशीनाथच्या त्याच्या उलट डॉक्टर काशीनाथ काय म्हणायचा की अशोक, 3 रांकांपर्यंत माझी बॉडी लँग्वेज आणि माझ्या एक्सप्रेशन पोचतात, माझा आवाज वरती टिपेला गेला पाहिजे. तो पहिल्या 3 रांकेमध्ये भले लाऊड वाटेल, वाटू दे, माझा ऑडियन्स वरती आहे, त्याच्या कानावर माझा शब्द निशब्द गेला पाहिजे. आणि म्हणून काशीनाथ मोठा होता. आणि लागूनचं कसं होता, तो जो काही नटसम्राट लागूनी केलं, तर नटसम्राट मी डिरेक्ट केलेलं आहे नाटक प्रभाकर पणशीकराला. मी दिग्दर्शक आहे. तो दिग्दर्शकाचा किस्सा तुला सांगेन मी, तुझ्याकडे वेळ असेल तर सांगेन. हो, मला आवडेल. कसं झालं, ही असे करता करता मी नाटक करताना मला एक प्रपोजल आलं. हे शिवाजी मंदिरचे नरे म्हणून होते व्यवस्थापक, आणि सर्व मला म्हणाला अशोक, मला नटसम्राट करायचंय, पणशीकर करतील काय? मी म्हटलं थांबा, वरती बसलेले आहेत ते, कारण शिवाजी मंदिरचं ऑफिस खाली, वरती पहिल्या मधल्या पणशीकर जाऊन विचारून येतो. गेलो मी, त्या विथ ऍक्शन सगळे डायलॉग सगळं सांगतो तुला, म्हणजे म्हटलं पंत नटसम्राट करायचं. हडे 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 म्हटलं का हडहड काय? म्हणजे चल रे, मी नाही करणार ते नाटक. एक बाप आपला रडतोय, पोराने हाकललंय, पोरीने हाकललंय, असं घेतलं नाटक करत बसून. म्हटलं तुम्ही असं काय विचार करता? अरे माझ्याकडे ते पहिल्या नाटक आलं, लागूला नंतर नवीन नट घ्या कोणतरी म्हणून मी सांगितलं, म्हणून लागूला घेतला. ही वस्तुस्थिती आहे. कारण पणशीकर तेवढे मोठे होते, तो मी नव्हेच मोठं केलं होतं नाटक त्याने. एक सर्वसामान्य पिपाणी वाजवून नाटकाला या रात्री असा अनाऊन्स करणारा, तिकेटाचा बसणारा माणूस, प्रभाकर पणशीकर, बारीक सारीक रूप करणारा, नाट्यसंपदेचा मालक, मोठा नट, ही जो काही प्रवास आहे त्यांचा तो थक्क करणार आहे. तर ते म्हणाल चल मी नाही करणार. पण तुम्ही नटसम्राट कसं हे केलं? म्हटलं मी अभ्यास केलाय नटसम्राट, मी नाटक, माझा एक वाचनाचा माझा प्रचंड छंद. म्हटलं मी अभ्यास केला. काय अभ्यास केला? तर बापाची व्यथा नाही. म्हटलं बापाची व्यथा असली तरी कुठला बाप आहे तो? शेक्सपियरियन नट आहे तो. नटाच्या वेदना किंवा सर्वसामान्य आपण कलाकार जो आहे, त्या कलाकाराच्या भावना या सर्वसामान्य माणसापेक्षा खूप वेगळ्या असतात. आपण अधिक हळवे असतो, आणि त्या हळवेपणातून तो जेव्हा तुलना करतो ते त्याच्यासमोर येतो हॅम्लेट.
त्याच्या समोर येतो किंग लिअर. तर हे जेव्हा पात्र येतात तेव्हा तो त्यांच्यामध्ये आपोआप सामावला जातो आणि आपली तुलना करतोय. तर मी काय करणार आहे म्हटलं, पंत मी वेगळं नाटक करणार. म्हणजे काय करणार असेल म्हटलं, माझ्या डोक्यात आहे की हिरवी चादर असेल, इथे 2 पार्ट असे वेगळे असतील, एक मुलीचं घर असेल, एक मुलाचं घर असेल. आणि जेव्हा त्याला तो प्रसंग येतो जो हॅमलेटवर आलाय किंवा किंग लिअरवर आलाय, तेव्हा तो त्या प्रसंगाच्या सॉलिलोकीमध्ये शिरतो, तो हिरव्या चादरीवर येतो. आणि मग टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचं मृत्यूच्या काळ्या डोळ्यात, आणि करावा सगळ्यांचा शेवट एकाच प्रहारानं, तुझा माझा याचा आणि त्याचा. पण तो असं बघत बसलो, अरे काहीतरी वेगळंच करतोयस तू. म्हटलं चला तुम्ही काम करताय. नरेनकडे गेलो, तालमी सुरू केला. शरद वंशे मुलाचं काम करत होता, बाकीचे इतर सगळे आरटीज घेतले. नाटक शिरवाडकरांच्या काही सॉलिलोकीच बदलल्या मी. तात्यांचं आणि माझं प्रेम, म्हणजे मी नाशकात गेलो की माझा देव एकच की शिरवाडकर. त्यांच्या पायाशी जाऊन बसायचं, ते डोक्यातून हात फिरवणार, आपलं यू 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 माझा बाबू आलाच असा, आणि मग तो आनंद वेगळा. तर पळशीकर म्हणाले, तू तात्यांच्या सॉलिलोकी बदलतो, ते त्यांनी सांगितलेलं आहे, माझ्या भरजरी वस्त्राला तुमच्या चिंध्या लावायच्या नाही. तर तू आणि ते म्हटलं, मी बोलतो ना त्यांच्याशी, दिग्दर्शक मी आहे ना. म्हटलं तुम्हाला पण ते कोणी सांगितलं, त्याला तात्यानं सांगितलं, तुम्ही तात्या तुम्हाला नाही म्हणणार. मी गेलो, म्हणतं पण म्हणे मी पण येतो, चल जाऊ आपण दोघं. नरेन सांगितलं, आम्ही जाऊन आम्ही दोघं गेलो. आणि म्हटलं, तात्या 2 सॉलिलोकी बदललो, तुला माहिती आहे ना. मी काय म्हटलं, ते सगळं माहिती आहे. मी शालू नाही, मस्त भरजरी चिक्कार काय वस्त्राची लावतोय तुमच्या, म्हणजे तू नेमकं काय करणार. मला संधी द्या ना, मी पहिली सॉलिलोकी करणार. हे संन्यस्त शक्तीनं द्या खडकाची अभेद्य द्या, कशाला ते म्हातारं रडतंय आधीपासूनच मरणार आहे म्हणून. ते मस्त येईल झालं. म्हटलं छान. आता असं बघत बसलो. बरं बरं. पहिला प्रयोग नाशकात असेल, नाशिकमध्ये, आणि पहिला माझ्या अंगणामध्ये त्याची तालीम तू मला दाखवशील, काय काय चेंजेस केले ते. डन झालं. आम्ही तात्यांच्या अंगणात उतरलो, तालीम झाली. तात्यानं तालीम दाखवली. ऍक्शन चुकलं काय त्याला. थांबा थांबा थांबा, या गप्पा अजून संपलेला नाहीये. तो किस्सा नेमका काय होता हे तुम्हाला कळणार आहे एपिसोड 2 मधून. त्याच्यामुळे स्टे ट्यून फॉर एपिसोड 2. आणि त्यासाठी कलाकृती मीडियाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कळेल की एपिसोड 2 नेमका कधी येणार आहे. आणि ह्या गप्पा, ह्या किस्सा तुम्हाला कसा वाटलाय हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.